Recording in progress. तर आता आपण वयोवृद्ध लोकांचे कल्याण, आता ज्येष्ठ नागरिकाविषयी सगळ्या गोष्टी यामध्ये येतील. तर सगळ्यात महत्वाचं काय तर आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन म्हणजे वर्ल्ड सिनियर सिटीजन डे हा कधी साजरा केला जातो? 1 ऑक्टोबर. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर आपण गांधीजीचा फोटो कधी पण वृद्धावस्थेतच बघितला. नॉर्मली फोटो जास्त करून नोटावर असतो, तर त्यांच्या जन्माचा आदला दिवस ओल्ड गांधीच्या जन्माचा पहिला दिवस असं लिहा तिथं, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आता ही जुनी थीम होती. 2023 ची थीम बघा. 2023 ची थीम काय? रेझिलन्स ऑफ ओल्डर पर्सन. रेझिलन्स ऑफ ओल्डर पर्सन इन अ चेंजिंग वर्ल्ड. बदलत्या युगात त्यांना जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे ही 2023 ची थीम होती. 23 चे रेझिलन्स 23 चे एकदा चेक करा. चालेल, ठीक आहे ठीक आहे, 1 मिनिट. लिहून घ्या. ऍड्रेसिंग जेंडर बेस्ड व्हायलन्स. इन ओल्डर वेज. आता बघा, आपला ज्यावेळेस पेपर असेल या वर्षीचा तो ऑक्टोबर मध्ये असेल, तर कदाचित आपल्याला 22 ची थीम पण विचारली जाऊ शकते, कारण 23 ची थीम अजून म्हणजे तो दिवस साजरा झाला नाही ना. त्यावेळेस पेपर काढेपर्यंत तो 2022 च्या दिवसाचा थीम त्यांच्या समोर असणार आहे. तर 22 ची पण लक्षात ठेवा. 22 चं फक्त रिझल्ट लक्षात ठेवलं तरी पण होऊन जाईल. काय ते थीम मध्ये एडिट करत नाही. मागच्या 2-3 वर्षाच्या थीम ते ऑप्शन मध्ये टाकतात. आता अल्झायमर डे 21 सप्टेंबरला. अल्झायमर एक आजार आहे त्याच्यामध्ये मेंदूच्या पेशींना ते काम करायची क्षमता कमी होते आणि माणूस हळूहळू विसरून जातो. नंतर जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिवस 15 जूनला असतो. आंतरराष्ट्रीय वृद्ध वर्ष 1999. आता हे वर्ष लक्षात ठेवण्यासाठी 2-3 गोष्टी मी पुढे सांगेन. आपलं धोरण पण आलं 1999 ला, त्यामुळेच. नंतर आंतरराष्ट्रीय निरोगी वृद्धत्व दशक हे महत्वाचं आहे, कारण सध्या चालू आहे निरोगी वृद्धत्व दशक. कारण भारतात जरी वृद्धांची संख्या 2030 नंतर वाढणार असली तरी पण जगात बरेच असे देश आहेत जिथं वृद्धांची लोकसंख्या खूप जास्त आहे. म्हणजे जे प्रगतीच्या पहिल्या टप्प्यात आहेत, युरोपियन असेल, वेस्टर्न युरोप असेल, अमेरिकन देश असतील किंवा ऑस्ट्रेलियन काही देश आहेत, ते सध्या सगळ्यात जास्त वृद्ध लोकसंख्या अनुभवत आहेत. आपण आता डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या फेजमध्ये आपल्याकडे युथ जास्त आहे. आता घटनात्मक तरतूदमध्ये कलम 41 काय सांगते, तर राज्य आपल्या आर्थिक क्षमतेत राहून, इथं हे लक्षात ठेवायचं की डिटेलमध्ये म्हणजे त्यामध्ये एक्झॅक्ट काय दिलंय, पुढे इत्यादी म्हणजे बरेच परिस्थिती आहेत
पण महत्वाचं काय तर बेरोजगारी, वृद्धत्व, आजारपण आणि अपंगत्व हे लक्षात ठेवा. बेरोजगारी, वृद्धत्व, आजारपण आणि अपंगत्व हे चार गोष्टी हायलाइट करून ठेवा. जीएस2 ला पण विचारलं जाईल. आता जर विचार केला आपण तर जगातील 65 पेक्षा जास्त वय, आता युनायटेड नेशनचा हा रिपोर्ट होता वर्ल्ड पॉप्युलेशन ऑन एजिंग 2020चा, त्याच्यावर मला बऱ्याच गोष्टी सापडल्या, पण हे हायलाइट केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीलाच जे टायटल असतं, बऱ्याच वेळा पेपर सेटर काय करतो, आतल्या गोष्टीवर प्रश्न काढण्यापेक्षा हायलाइटेड गोष्टी असतील किंवा जे टायटल असेल त्याच्यावर प्रश्न काढतो. तर UN रिपोर्ट होता वर्ल्ड पॉप्युलेशन एजिंग 2020चा, त्याच्यामध्ये 65 पेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धांची लोकसंख्या 72 कोटी आहे जगात, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि जागतिक वृद्धांची लोकसंख्या 2020 ते 50 दरम्यान 9% 16% वाढेल, म्हणजे दुपटीच्या जवळपास वाढेल. पुढच्या 30 वर्षात वृद्धांची लोकसंख्या दुपटीच्या जवळपास वाढणार आहे असं सांगितलं होतं. त्यामध्ये भारतात 60 पेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धांची लोकसंख्या 10.4 कोटी आहेत. आता 2011ची जनगणना 60 पेक्षा अधिक का सांगताय, तर जे केंद्र सरकारची पॉलिसी आहे त्याच्यामध्ये वृद्ध म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त असं आहे. महाराष्ट्र सरकारच्या पॉलिसीमध्ये पण आता चेंज झालाय, पण आधी आपण राज्यात 65 पेक्षा समजत होतो, तो चेंज 2018ला केलाय आपण. तरी लक्षात ठेवा की 60 पेक्षा जास्त किती आहेत आपल्याकडे, 10.4 कोटी. आणि जर असा प्रश्न आला की जगातील ऍव्हरेज वृद्धांच्या संख्यापेक्षा आपल्याकडे वृद्ध कमी आहेत का जास्त आहेत, तर सध्या कमी आहेत, कारण आपल्याकडे तरुणांची लोकसंख्या जास्त आहे सध्या. पुढच्या काळात आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंडचा जो लाभ आहे तो संपणार आहे, साधारण 2036 नंतर तो वृद्धांची संख्या खूप जास्त वाढणार आहे, तरुणांपेक्षा ती पुढे वाढेल. आता तो अंदाज आहे, प्रोजेक्शन आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या अंदाजानुसार भारतातील वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण बघा 2050 मध्ये 20% पर्यंत होणार आहे. सध्या किती आहे, 2011च्या जनगणनेनुसार 8.6%. पुढच्या 1-2 वर्षात जनगणनेचे रिपोर्ट येणार नाहीत, तोपर्यंत आपला पॅटर्न बदलेल. त्यामुळे नवीन आकडेवारी पाठ करायची तुम्हाला गरज लागणार नाही, त्याच्या आधीच पास होऊन जावा. पण 11च्या आकडेवारी आपण पाठ करत आलोय आणि 21ची जनगणना अजून काय झालेली नाही. पुढच्या 2 वर्ष तर येणार नाही त्याचे आकडे फायनल. धोरण बघा, नॅशनल पॉलिसी ऑन ओल्डर पर्सन, आता मी सांगितलं 91 जे ते सेम काय, तर वृद्धांचं वर्ष आहे. आणि वृद्धांचं वर्ष असल्यामुळं इथं पॉलिसीचं वर्ष सेम वृद्ध वर्ष आहे, त्यामुळं पॉलिसी पण त्याच वर्षी आले. वृद्ध व्यक्तींना सामाजिक सुरक्षा, कुटुंबाद्वारे काळजी घेण्यास प्राधान्य, कारण जर त्यांना वृद्धाश्रम मध्ये ठेवण्यापेक्षा जर कुटुंबाद्वारे काळजी घेण्यास प्राधान्य दिलं तर त्यांची मानसिक स्थिती पण चांगली राहील. आता सरकार काय जबाबदारी घेणार आहे, तर अन्न सुरक्षा असेल, आरोग्य सुविधा असेल, निवारा असेल, तर यासाठी आपण स्कीम राबवतोय पुढं. वृद्ध आणि अपंगासाठी काम करणाऱ्या ज्या NGOज आहेत त्यांना सुद्धा प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्याचं काम सरकार करणार आहे. आता इथं ओल्डर पर्सन असं लिहिलं होतं, आणि पुढचं जे धोरण आहे 2011चं त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन असा जो चांगला शब्द वापरला. जसं आपण अपंगाला वापरतोय तसाच हा प्रश्न जो शब्द आहे तो चांगला शब्द वापरला. आता डॉक्टर मोहिनी गिरी कोण आहेत, कुठल्या आयोगाच्या अध्यक्ष होत्या आधी, महिला आयोगाच्या 2 वेळा अध्यक्ष होत्या त्या. तर त्यांच्या शिफारशीनुसारच त्या धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला. तर 2011चे जे धोरण आहे त्याचा जो ड्राफ्ट तयार करायची जबाबदारी ती मोहिनी गिरीवर होती, हे पण लक्षात ठेवा. या धोरणामध्ये भविष्यात वेगाने भर पडणाऱ्या वृद्ध लोकसंख्येचा विचार करून सामाजिक सुरक्षा आणि आरोग्यांचा सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये वृद्ध म्हणजे काय, तर 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तीस या धोरणानुसार वृद्ध मानलेला आहे. 60+ वय ज्यांचं आहे त्यांना आपण वृद्ध मानलेलं आहे. आणि महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे, कारण नॅचरली महिलांचं जे लाईफ स्पॅन असतं ते पुरुषांपेक्षा जास्त असतं. त्यामुळे महिलांचं जे प्रमाण आहे वृद्ध होण्यात ते पुरुषांपेक्षा जास्तच आहे. आता त्याच्यामध्ये एकाकी वृद्ध म्हणजे काय, तर विशेषतः महिलांचे गट तयार केलं पाहिजे. जर आपल्याकडे असतं नाना नानी पार्क, आजी आजोबा एकत्रित बसण्यासाठी तो एक कट्टा असतो, तर तिथं त्यांचे गट तयार केले पाहिजे, ते इन्फॉर्मल गट असले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा असं सांगितलेलं आहे, मानसिक आजारापासून वाचवण्यासाठी. त्यानंतर वृद्धांना प्रतिष्ठेने जगण्यात यावे यासाठी वृद्धत्व पेन्शन योजना बरेच चालू केलेले आहेत. त्यानंतर वृद्ध हे देशाचे महत्वाचे संसाधन आहे, त्यांना समान संधी आणि हक्काचे संरक्षण आणि समाजात पूर्ण सहभागाची संधी देण्यात यावी. आता ही सगळ्या धोरणात असणार आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक धोरण हे 2013ला आलं, आणि यामध्ये सुरुवातीला असं सांगितलं होतं की 65 वर्ष पूर्ण
जे असतील ते वृद्ध असतील, बरोबर आहे का? पण आपल्या बऱ्याच योजनेमध्ये हीच डेफिनेशन कायम होती सुरुवातीला. 2018 मध्ये असं लक्षात आलं की आपण 65च्या ऐवजी काय करू, 60 वर्ष करू. आता एसटी मध्ये पूर्ण मोफत 80+ आहेत, बरोबर आहे का 85+ आहेत? आता ते पण आहे ना 65चे, सॉरी 75+ आहेत, तर त्याच्यामध्ये शेवटी आपण त्या बुस्टर मध्ये ऍड करतोय ते 75+ आहेत. आणि सध्या मागणी काय होत होती तर 60नच करा, कारण 75+ जाण्यासाठी सोबत कोणतं लागणार आहे. मात्र या धोरणामध्ये सध्या फक्त आपण 60 वर्ष सांगितलेलं आहे, ऍक्च्युअल स्कीम मध्ये इम्प्लिमेंट केलेलं नाही. मला सांगायचं काय उद्देश आहे तुम्हाला, की धोरणामध्ये सगळ्या ज्या गोष्टी असतात ते फक्त धोरणापुरतेच लक्षात ठेवा. हे काय ऍक्च्युअल मध्ये असेल असं नाहीये. धोरणामध्ये शिफारस केलेली असते, जसं आयोग शिफारस करतो तसं ही शिफारसीपुरतं असतं. ऍक्च्युअल स्कीम मध्येच रिफ्लेक्ट होईल का ते त्याच्यामध्ये असं शक्यतो सांगता येत नाही आपल्याला. पण धोरण पुढच्या स्कीमसाठी मार्गदर्शक असतं, जसं आपलं डीपीएसपी आहे तसंच या धोरणाचं काम असतं. या धोरणानुसार दरवर्षी 1 ऑक्टोबरला वृद्धाच्या स्थितीविषयी राज्य शासन अहवाल सादर करेल. करतं का असं, तर असं काय नाहीये, फक्त धोरणात सांगितलेलं आहे. आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकाचा सांभाळ न करणाऱ्या मुलांची नावे सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात यावी. आता बघा हे धोरण कधीच आहे, 2013च आहे. आणि त्यानंतर 2007ला कायदा आला होता, त्याच्यामध्ये जे सिनियर सिटीजन आहेत त्यांचं सांभाळ न करणाऱ्या व्यक्तींची नावं ग्रामपंचायतीच्या फलकावर वगैरे लावण्यात यावी असं त्या कायद्यात सांगितलं होतं. हे तरतुदी त्या कायद्याने अंमलात आणल्या. या वृद्ध अपंग विषयी कार्य करणाऱ्या जे एनजीओ आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायचं, हे सुद्धा यामध्ये महाराष्ट्राच्या धोरणात सांगितलेलं आहे. 2013चं महाराष्ट्राचं धोरण हे लक्षात ठेवा. 2018 मध्ये त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आता मी जे सांगत होतो तो कायदा केंद्राने केलेला आहे, पण ही जी शिफारस आहे ती राज्याने केली होती. कधी केली होती, 2013च्या धोरणात. 2007 मध्ये केंद्राने त्याविषयी कायदा केलेला आहे. 1 मार्च 2009ला तो लागू करण्यात आलाय. हिमाचल प्रदेश सगळ्यात पहिलं राज्य आहे ज्याने हे धोरण लागू केलंय. आता हा जो कायदा आहे तो GS2 ला डिटेलमध्ये तुम्ही तिथं अभ्यासला असेल. ते या कायद्यानुसार 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना वृद्ध मानलेला आहे. जर केंद्र सरकारचा कोणताही कायदा असेल, स्कीम असेल, तर तिथे बिनधास्त 60+ लिहा. पण राज्य सरकारमध्ये वेगवेगळं डिफरन्शिएट केलेलं आहे, कधी 65 आहे, कधी 60 आहे. या कायद्याच्या कलम 7 नुसार अंमलबजावणीपासून 6 महिन्याच्या आत राज्य शासनाने प्रत्येक, हे 3 चुकून आलाय, उपविभागात न्यायाधिकरण स्थापन केलं पाहिजे. आणि त्याचा जो अध्यक्ष आहे तो किमान उपविभागीय दर्जाचा अधिकारी, म्हणजे किमान DC असला पाहिजे. मिनिमम DC त्याचा अध्यक्ष असला पाहिजे. हे सब डिव्हिजनल ऑफिसर. कलम 9 नुसार मुले, पाल्य अथवा नातेवाईकास ज्येष्ठ नागरिकास सांभाळण्यास असमर्थता दाखवल्यास न्यायाधिकरणामार्फत कमाल 10,000 प्रतिमा भत्ता ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येईल. आता नातेवाईक असं की ज्यांना त्यांनी त्यांची संपत्ती दिलेली आहे असेच, नाहीतर कुठले तर आजोबा असतील आणि त्याचे चुलत चुलत कोणतर असेल पुतण्या, तर त्याच्यावरती क्लेम करू शकत नाही. कुणावर क्लेम करू शकतात, ज्याला दत्तक घेतलं किंवा ज्याला वारसा हक्काने त्यांनी पूर्ण संपत्ती दिली त्याच्यावरच क्लेम करता येईल. असं कोणाच्या नावावर सुद्धा हे दंड ठोठावता येत नाही, त्याला नियम आहेत. आता ह्याच्यामध्ये 10,000 रुपये सध्याच्या महागाईनुसार 2007ला कन्सिडर करून ते 10,000 ठरवले होते. सध्याच्या महागाईनुसार आता भाडंच 10,000 रुपये पुण्यासारख्या ठिकाणी. त्यामुळं त्याच्यामध्ये दुरुस्ती प्रस्तावित आहे, अजून चालू आहे त्याच्याविषयी कारवाई. कलम 15 नुसार काय सांगितलं की न्यायाधिकरणाच्या आदेशाविरुद्ध अपील करण्यासाठी किमान जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी अध्यक्ष असतील. आता हे कॉमन सेन्स आहे. जर खाली उपविभागीय अधिकारी असला तर त्याच्यावरचाच अधिकारी असणार ना वर, त्यामुळे अपील अधिकारी किमान जिल्हाधिकारी असतील. कलम 19 काय सांगते तर प्रत्येक जिल्ह्यात साधारण 150 क्षमता असणारे वृद्धाश्रम स्थापनेची तरतूद केलेली आहे. तर हे प्रश्न आपल्याला GS3 मध्ये सुद्धा येऊ शकतात, गेल्या जसं विचारले त्यांनी. तर 2010ला दिवशी नियम बनवले, जसं अॅट्रॉसिटी ऍक्ट होता 1995ला, 89चा कायदा 95ला नियम बदलले आणि आता ते नियम पण काढून टाकले 2016च्या दुरुस्तीनुसार. तर नियम 2010 मध्ये बनवलेले आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक राज्य परिषद असेल आणि जिल्हा समिती सुद्धा स्थापन करण्यात येईल. आता वयोवृद्ध लोकांचे कल्याण, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धत्व पेन्शन योजना आता महाराष्ट्रात राबवताना 2 योजना सोबत राबवल्या जातात. आता मी काय केलंय पुस्तकात, राष्ट्रीय स्तरावरच्या योजना वेगळीकडे दिलेत आणि राज्य स्तरावरच्या वेगळीकडे दिलेत, पण ह्याची जी पेन्शन आहे ती एकत्रित करून दिली जाते. इंदिरा गांधी प्लस श्रावणबाळ, श्रावणबाळ आपल्या राज्याची योजना आहे. आणि ज्यांना कोण नाही, विधवा, जे एकटे राहणार आहेत, त्यांना आपण संजय गांधी निराधार राबवतो. मात्र श्रावणबाळ प्लस इंदिरा गांधी या दोन्हीला एकत्रित करून आता शिंदे सरकारनं मागच्या महिन्यात एक मंत्रिमंडळात निर्णय घेतला होता, अजितदादा यायच्या आधी.
जून मध्ये. तर ती शेवटची कॅबिनेट होती अजितदादा यायच्या आधी. तर त्यावेळेस त्यांनी श्रावण बाळा प्लस इंदिरा गांधी ह्याच्यामध्ये वृद्धांना 1,500 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाचा लगेच लागू होईल, ते त्यांनी सुधारणा पण केलेली आहे. तर हे सगळे आकडे लक्षात ठेवायचे ऐवजी आता 1,500 ठेवा. जरी परीक्षेत विचारला गेला ना तर आपल्याकडे लेटेस्ट आकडेवारी आहे, तो प्रश्न कॅन्सल किंवा रद्द होईल. तो अजून पुस्तकात वगैरे येणार नाही, पण मंत्रिमंडळाचा निर्णय तो फायनल झालाय आणि जी आर पण अमेंड केलेला आहे. त्यामुळे आता सध्या किती असणार आहे ते 1,500 आहे. मात्र तो रिफ्लेक्ट व्हायला टाइम लागेल. कधी ते लोकराज्य वगैरे आलं वृद्धाच्या संदर्भात तर त्याच्यामध्ये येऊन जाईल स्कीम. तो मंत्रिमंडळाचा निर्णय 1,500 रुपये द्यायचा आहे. आता ही योजना जी आहे एनएसएपी अंतर्गत आहे, नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम. ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 होत्या, त्यानंतर 2 ऍड केल्या. ते आपण परत डिटेलमध्ये बघणार आहोत. नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम ह्याच्यामध्ये विधवांना किंवा कमावता व्यक्ती मेला असेल किंवा मग वृद्ध, अशा 3 योजना सुरुवातीला चालू केल्या होत्या. त्यानंतर अन्नपूर्णा योजना 99 ला चालू केली होती. ते आपण परत पुढे बघूया. 2000 ला, सॉरी, अन्नपूर्णा 2000 ला चालू केली. या योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे आर्थिक मदत दिली जाते. तर हे लक्षात ठेवायची आता काय गरज नाही, डायरेक्ट 1,500 रुपये केलेले आहेत. आता इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर ओल्डर पर्सन IPOP 1992 ला सुरू करण्यात आलं. त्याच्यामध्ये राहणीमान सुधारणे, अन्न, औषध, निवारा, करमणुकीचे साधनं या सगळ्या गोष्टी देऊन वृद्धांना सुखी बनवणं अशी होलिस्टिक योजना होती. आता ही होलिस्टिक योजना आहे, अमरेला स्कीम आहे. त्याच्यामध्ये वृद्धाश्रम आहे, समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग सेंटर आहेत, मानसिक आरोग्य केंद्र आहेत, डे केअर सेंटर आहे, फिरते वैद्यकीय उपचार केंद्र आहेत, स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहेत, वृद्धांचे संघ आहेत, नंतर ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना आहेत, नंतर वृद्धांच्या स्वयंसहायता गट आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप आहेत. आता हे कार्यक्रम कोणामार्फत राबवले जाईल तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका, ग्रामपंचायत वगैरे राबवतील, शाळा राबवतील, कॉलेज किंवा NSS किंवा NGO मार्फत. राष्ट्रीय सेवा योजना सुद्धा हे राबवू शकतात. आणि याला जे अनुदान आहे ते केंद्र शासनाकडून 90 ते 100% अनुदान मिळणार आहे. इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर ओल्डर पर्सन यासाठी तुम्ही जर काउन्सिलिंग सेंटर तयार केले किंवा डे केअर तयार केले, वृद्धाश्रम तयार करा, काही तयार करा, मात्र त्यासाठी केंद्र सरकार 90 ते 100% अनुदान देणार आहे. नंतर राष्ट्रीय वयोश्री योजना आंध्र प्रदेशच्या नेल्लोर मधून ह्याची सुरुवात करण्यात आली 2017 ला. शारीरिक दृष्ट्या जे कमकुवत आणि अपंग असणार आहेत आणि दारिद्र्य रेषेखालील जे वृद्ध आहेत त्यांना सहाय्यक उपकरण दिले जातील. यामध्ये 60 वर्ष किंवा त्यावरील व्यक्तींचा समावेश. वृद्धालय केंद्र सरकारची योजना आहे, म्हणजे डोळे झाकून 60+ असणार आहे, ते लक्षातच ठेवायचं आहे. त्यामध्ये बघा या योजनेअंतर्गत काय काय दिले जाणार आहे तर हे 8 गोष्टी लक्षात ठेवा. चालण्याची काठी, वॉकिंग स्टिक तर असणारच आहे, वॉकर 4 पायी, ते 4 पायी तुम्ही बघितले असेल. नंतर श्रवण यंत्र, आवाज कमी होतो, आवाज येण्याची जी क्षमता आहे किंवा घेण्याची क्षमता आहे ती कमी होते. कुबड्या आहेत, 3 पाय आहेत, चालण्यासाठी 4 गोष्टी आहेत. नंतर व्हील चेअर आहे, चष्मा, दाताची कवळी आणि श्रवण यंत्र. हे बेसिक गोष्टी आहेत, कमी खर्चात येणार आहेत. तर या 8 गोष्टी मोफत दिले जाणार आहेत. आता ॲलिम्को ही संस्था माहिती आहे, पुढे येणार आहे. त्यासाठी आर्टिफिशियल लिम्ब ती कॉर्पोरेशन आहे, तर ती पुढे येईल. तर आपण ॲलिम्को विषयी पण डिटेल बघूया. ॲलिम्को ही संस्थाच मुळात अपंग आणि वृद्धांना ज्या सहाय्यक उपकरण आहेत ते बनवण्यासाठी सरकारने सुरू केलेले आहे. तर ॲलिम्को मार्फत या उपकरणाची वाटप आणि अंमलबजावणी केली जाते. तर प्रधानमंत्री वयोवंदना योजना ही अरुण जेटली यांनी सुरू केलेली आहे, हे लक्षात ठेवा. 21 जुलै 2019, फक्त 2019 तरी लक्षात असणं गरजेचं आहे. शेवटी आपण एक लिस्ट तयार करायची, 2019 ला कोणत्या कोणत्या योजना तयार झालेल्या आहेत, 2020 ला कोणत्या सुरू झालेल्या आहेत. साधारण कन्फ्युजन कुठून होते तर 2014 नंतर योजनांचा ढीग आला, प्रत्येक गोष्टीसाठी एक एक योजना नवीन तयार केली गेली आणि त्याच्यानंतर परत एक अमरेला योजना तयार करून, जसं आता शक्ती योजना, 8-10 योजना त्यामध्ये टाकल्या गेल्या, उपयोजना वगैरे. त्यामुळं ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण काय करू, सगळा सिलेबस संपला की एक पान तयार करायचं 2014, त्याच्यामध्ये इकडं असे बाण करायचे. नंतर बाल असेल, महिला असेल, वृद्ध असेल, अपंग असेल, त्या प्रत्येकाच्या ज्या योजना आहेत त्या 2014 एका साईडला लिहून काढायच्या. म्हणजे त्या पानावर गेलं ना तुम्हाला तर ते वर्ष लक्षात राहील. कारण जर पूर्ण प्रश्नपत्रिका बघितली तर किमान 7-8 प्रश्न या वर्षावर तुमचे चुकू शकतात. तर 8 प्रश्न तर फिक्स होतील ते, ज्यावेळेस तुम्हाला या वर्ष लक्षात राहतील. फक्त GS3 मध्येच नाही तर GS4 मध्ये पण ह्याचा फायदा होईल आणि कदाचित GS2 मध्ये काय
कलम किंवा त्या संदर्भात शिक्षण वगैरेच्या योजना आल्या तर GS2 मध्ये पण शिक्षणासंदर्भाच्या योजनात फायदा होतो. आता वय वंदना योजना काय तर एक प्रकारची पेन्शन योजना आहे, पण ह्याच्यामध्ये पेन्शन मध्ये काय फरक आहे तर त्याच्यामध्ये जे ठेव आहे म्हणजे जर समजा बऱ्याच वेळा काय होतं रिटायर झाल्यानंतर किंवा प्रायव्हेट मधनं पण रिटायर झाल्यानंतर तुमचे जे EPFO असतं त्याच्यामध्ये पेन्शन फंड ठेवलेलं असतं, तर पेन्शन फंड मिळतो आणि पेन्शन फंड आल्यानंतर त्या पॉलिसी तुम्हाला विकत घेता येईल एक ठेव ठेवून. सुरुवातीला त्याला 1.5 ते 7.5 लाख रुपये एवढी ठेव होती, पण आता ती 15 लाखापर्यंत ठेवता येणार आहे. त्या ठेवीवर 8% व्याज दिलं जाईल आणि तुम्ही जे ठेवलेले 15 लाखापर्यंत ठेवले असेल तर त्याच्यावर 75% कर्ज सुद्धा तुम्हाला मिळू शकणार आहे. समजा 10 लाख ठेवले तर तुम्हाला 7.5 लाख रुपये त्याच्यावर कर्ज सुद्धा मिळू शकतं आणि ती रक्कम पूर्णतः करमुक्त असणार आहे. आता ही योजना कोणामार्फत राबवली जाते? पॉलिसी आहे त्यामुळे LIC मार्फत राबवली जाते. हे खूप महत्वाचं आहे. जर मल्टीलाइनर क्वेश्चन आला तर अंमलबजावणी करणारी यंत्रणा विचारलं जाईल. मागे जसं IPOP होती म्हणजे ती कुठल्या कोणामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते NGO मार्फत राबवली जात होती. त्यानंतर वयोश्री योजना जी होती ती अलिम्को मार्फत राबवली जात होती. तशीच ही योजना जी आहे वयवंदना ती LIC मार्फत राबवली जाते, हे लक्षात असू द्या. आता महाराष्ट्रातल्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये वृद्धाश्रम योजना ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे गेल्या वर्षीच, आणि ही कुठून काढला होता त्यांनी? बाकीच्या पुस्तकात नव्हता. आपल्या पुस्तकात असण्याचं कारण काय तर आपल्याकडनं नाही काढलेला त्यांनी आणि कुठल्याच पुस्तकातनं मार्केटनं काढत नाहीत, ते वेबसाईटवरून काढतात आणि वेबसाईटवर ही योजना दिलेली आहे. वृद्धाश्रम योजना 1963 ला सुरू झालेली आहे. वृद्ध नागरिकांना आनंददायी जीवन जगता यावं त्यासाठीची ही योजना आहे आणि ही राबवणं जे अंमलबजावणी करण्याची यंत्रणा आहे नोडल एजन्सी आहे ती कोण आहेत? NGOज आहेत. NGO मार्फत ही योजना राबवली जाते, हे लक्षात ठेवा. 55 वर्ष पूर्ण असलेल्या महिला हे खूप महत्वाचं आहे आणि 60 वर्ष पूर्ण असलेल्या पुरुषांना लाभ देण्यासाठी ही योजना आहे, कारण महिलांना आधाराची गरज जरा लवकर असते त्यामुळे महिलांसाठी 55 वर्ष आणि पुरुषांसाठी 60 वर्ष असं वेगवेगळं दिलेलं आहे. वन लाईनरला ते देतील की महिला आणि पुरुषांनी 60 वर्ष पूर्ण केल्यानंतरच या योजनेचा लाभ घेता येतो, तर असं नाही आहे. महिलांसाठी 55 आहे आणि पुरुषांसाठी 60 आहे, हे लक्षात असू द्या. वृद्ध कलावंत मानधन योजना 1954-55 पासून ती राबवण्यात येते. आता हे जे सुधारित नियमावली जी आहे ते 2014 ला सुरू केलेली आहे. आणि 54-55 पासून जी नियमावली त्याच्यामध्ये पेन्शनची रक्कम कमी होती. उद्देश काय तर वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांना आर्थिक सहाय्य देणे आणि लाभार्थीचा निकष काय तर साहित्य आणि कला क्षेत्रात त्यांनी भर टाकलेले. आता हे वेग आहे त्यामध्ये किमान 15 ते 20 वर्ष त्यांनी काम केलेलं पाहिजे आणि त्यांचं वय 50 वर्षापेक्षा अधिक पाहिजे, हे स्टार करून लक्षात ठेवा. जे कलावंत आहेत त्यांचं रिटायरमेंटचं एज कमी असतं. अमिताभ बच्चन वगैरे सारखे अपवाद आहेत. तर 50 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे, जे खेळाडू आहेत त्यांचं तर 30-35 वर्षाचं असतं. वयाने अधिक असणारे विधवा परित्यक्त्या वृद्ध साहित्यिक यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कुठली योजना असेल तर जे जास्त मार्जिनलाइज्ड आहेत त्यांना आधीच प्राधान्य दिलं जातं. प्रतिवर्षी मर्यादित 60 लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. आता त्यांच्यासाठी ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे त्याच्यातून सुद्धा मदत करण्यात येते. त्यासाठी वेगळा कोष तयार करण्याची सुद्धा हालचाली मंत्रिमंडळाच्या चालू आहेत. म्हणजे फायनल झालंय तेवढंच फक्त आपण ह्याच्यामध्ये घेऊया. मातोश्री वृद्धाश्रम योजना ह्याच्यावर प्रश्न आला होता. तर बघा 17 नोव्हेंबर 1995 ला मातोश्री वृद्धाश्रम योजना सुरू झाली. आता मातोश्री योजना ही युतीच्या काळात दिलेली आहे, बरोबर आहे का? शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या घराचं नाव सुद्धा मातोश्रीच आहे. हा हा तर युतीच्या काळात ही सुरू झालेली आहे, लक्षात ठेवा. मातोश्री वृद्धाश्रम योजना ह्याच्यावर गेल्या वर्षी प्रश्न आलेला आहे. 1995 ला सुरुवात आहे आणि नावावरूनच कळतं वृद्धाश्रम कशासाठी असेल, राहण्याची जेवणाची सोय व्हावी यासाठीच असणार आहे. आता ही योजना मुंबई व्यतिरिक्त आहे हे लक्षात असू द्या. 30 जिल्ह्यामध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यावेळेस आणि तशीच माहिती वेबसाईटवर आहे. त्यावेळेसचे जिल्हे आहेत ते. वृद्धाश्रमामध्ये 60 वर्ष वयावरील पुरुष आणि 55 वर्षावरील स्त्रियांना प्रवेश दिला जातो. म्हणजे सेम निकष आहेत केंद्राच्या म्हणजे आधीच्या योजनेसारखे सेम निकष ठेवलेले आहेत.
आधीची जी योजना होती तसेच 60 ते 55 असं सेम निकष आहेत. नंतर श्रावण बाळ सेवन राज्य निवृत्ती वेतन योजना. आता फक्त लक्षात काय ठेवायचं तर ह्याची सुरुवात 2004 ला झालेली आहे. जी इंदिरा गांधी ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे ते 1995 चे आहे आणि 2004 चे आहे. महाराष्ट्र राबवताना ते एकत्रित राबवले जातात. केंद्राच्या निधीमध्ये राज्य शासन काहीतरी पैसे टाकताना एकत्रित त्यांना सध्या 1,500 रुपये दिले जातील असं सांगितलेलं आहे. मात्र या योजनेसाठी वय वर्ष 65 आहे. त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं बऱ्याच दिवसापासून प्रस्तावित आहे. सध्या 60 करावे अशी मागणी चालू आहे, पण त्याच्यावर काय अजून निर्णय झालेला नाही. आता महाराष्ट्राची योजना असेल कोणती, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की त्यासाठी रहिवासीचा जो दाखला आहे तो 15 वर्षाचाच असणार आहे. मग कुठलीही स्कीम असू दे, तर हा निकष कायम असतो कुठल्याही महाराष्ट्र सरकारच्या योजनेला. दुसरं काय, वय 65 किंवा 65 पेक्षा अधिक असावे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 21,000 पर्यंत असावे आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाची यादीत त्याचं नाव असलं पाहिजे. तहसीलदाराचं वगैरे ते काम आहे त्यांना स्कीम चालू करायचं. अशा लाभार्थ्यांना प्रतिमाह 600 रुपये प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन देण्यात येत होतं. आता किती आहे ते 1,500 आहे. हेल्पेज इंडिया हे आयोगाची सगळ्यात आवडती संस्था आहे आणि दरवर्षी एखादा वर्षाचा अपवाद वगैरे ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. स्थापना 1978. 1860च्या सोसायटी नोंदणी कायद्याअंतर्गत त्याची नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था म्हणून नोंदणी झालेली आहे. आता त्याचे जे डॅनियल आणि कोल, सॅमसन डॅनियल आणि जॅक्सन कोल हे त्याचे संस्थापक आहे. आता ह्याचं काम काय, हेल्पेज इंडिया ह्याचं जे लॉंग फॉर्म आहे, सॉरी ह्याचं जे ब्रीद वाक्य ते पण लक्षात ठेवा. फायटिंग आयसोलेशन पॉवर्टी अँड निग्लेक्ट. म्हणजे वृद्धांना काय काय गोष्टीचं टेन्शन असतं किंवा ताण असतो, तर किंवा त्यांना समस्या कोणत्या असतात, तर पहिला असतो आयसोलेशन, एकटेपणा, त्यांच्याकडे कोण लक्ष देत नाही. दुसरं पॉवर्टी म्हणजे गरिबी आणि निग्लेक्ट म्हणजे लोक दुर्लक्ष करतात, कुटुंबातीलच लोक दुर्लक्ष करतात. तर ह्या गोष्टी विरुद्ध लढा देण्यासाठी हेल्पेज इंडिया काम करते. हेल्पेज अशा समाजाची कल्पना करते जिथे वृद्धांना सक्रिय, निरोगी आणि सन्माननीय जीवनाचा अधिकार असेल. कोविड-19च्या काळात मदतकारी आणि लोकसंख्येच्या समस्या प्रयत्नामध्ये संस्थेनं महत्वाचं काम केलेलं आहे आणि त्यासाठी UN पॉप्युलेशन अवॉर्ड 2020 न सन्मानित होणारी ही पहिली आणि एकमेव भारतीय संस्था ठरलेली आहे. युनायटेड नेशनचा पॉप्युलेशन अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. नंतर त्यांचे उपक्रम कोणते कोणते, तर मोबाईल हेल्थ केअर युनिट. मोबाईल म्हणजे काय, तर फिरणार गाडीमध्ये असतं ते. मोतीबिंदू शस्त्रक्रिया केंद्र आहे. एज केअर हेल्पलाईन आहे, जर वृद्धांना काय इमर्जन्सी मदत पाहिजे असेल तर त्यांची हेल्पलाईन सुद्धा आहे. नंतर ज्येष्ठ नागरिकांचे जे डे केअर सेंटर त्यांनी उभे केलेले आहेत, काळजी केंद्र उभे केलेले आहेत. फिजिओथेरपीची गरज असते, कारण जर समजा तुम्हाला इंजुरी झाली असेल कोणती, तर फिजिओथेरपीने ते बरी करता येऊ शकते. आणि कोविड-19च्या काळात त्यांनी रिस्पॉन्स टीम तयार केली होती आणि त्या रिस्पॉन्स फोर्समुळेच त्यांना UN पॉप्युलेशनचा तो अवॉर्ड मिळालेला आहे. नंतर दुसरी महत्वाची एज केअर इंडिया. ह्याचं ब्रीथ काय, तर लाईव्ह अँड ग्रो केअर ग्रेसफुली. लाईव्ह अँड ग्रो ग्रेसफुली म्हणजे जगण्यासाठी त्यांच्या ज्या आवश्यक गोष्टी ते द्यायच्या आणि त्यांच्या जगण्यामध्ये आनंद घेऊन येणं, हे एज केअर इंडियाचं काम आहे. 1980 ची स्थापना आहे त्याची. वृद्ध व्यक्तींच्या कल्याणासाठी ते मूलभूत जेरेट्रिक सेवापासून, आता हे जेरेट्रिक म्हणजे काय किंवा वृद्धांविषयी काम करणं त्याच्याविषयी आलं होतं यावेळेस 2022च्या मुख्य परीक्षेमध्ये. बरेच जणांनी ते जेरेट्रिक असं उत्तर लिहिलं, कारण ते बऱ्याच वेळा वापरलं होतं. तर ते आपण अनालिसिसच्या वेळेस बघूया. आता ही एज केअर इंडिया सुद्धा हेल्पलाईन आणि सपोर्ट ग्रुप चालवते आणि गरज असेल त्यावेळेस काउन्सिलिंग सुद्धा करते. आता ह्याच्या ज्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत ते आपण लगेच बघूया. डे केअर दोन टाईपचे आहेत, एक तर लहान मुलांना सुद्धा ते असतं आणि वृद्धांना सुद्धा असतं, अपंगासाठी सुद्धा असू शकतं. डे केअर म्हणजे काय, तर जिथं निवासाची सोय नाही, निवासाची सोय नसते त्याला डे केअर असं म्हटलं जातं. दोनच मिनिटं आपण
हा, सार्थक उपक्रम. आता सार्थक उपक्रम निमहंस आणि हेल्पेज, हेल्पेज इंडिया जिथं आहे ना तिथं लिहून घ्या. सार्थक उपक्रम राबवला जात आहे. निमहंस नावाची जी संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स, हे बेंगलोर मधली संस्था आहे जी हेल्पेज इंडिया सोबत सार्थक नावाचा उपक्रम राबवते. आता हा जो उपक्रम आहे तो कम्युनिटी बेस्ड आहे. त्याच्यामध्ये परिचारिका म्हणजे नर्सेस असतील, आरोग्य सेवा कर्मचारी असतील आणि स्वयंसेवक असतील, ते वृद्धांना मानसिक आरोग्याबाबत प्रशिक्षण देते. कारण कोरोना काळात या मानसिक आरोग्याची जी तीव्रता आहे ती खूप जास्त ढासळलेली आहे आणि रुग्णांचं प्रमाण पण खूप जास्त वाढलेलं आहे असं रिपोर्ट सांगतात बरेच. त्यामुळं 10,000 मानसिक आरोग्य कर्मचाऱ्यांना वृद्ध लोकांना भेडसावणाऱ्या समस्याविषयी प्रशिक्षित केलं जाणार आहे. तर तेवढी एकच ऍडिशनल योजना ऍड करून घ्या किंवा त्याला आपण उपक्रम सुरू केलेला आहे. कोणी निमान्स आणि हेल्पेज इंडिया नावाचं एनजीओ दोघांनी मिळून हा उपक्रम सुरू केलेला आहे. आता आपण इथं थांबूया, पुढं क्वेश्चन पेपरचं